नमस्कार. स्वनाथ फाउंडेशनकडून आज राजेशजी डबाले आपल्याबरोबर आहेत आणि स्वनाथ फाउंडेशनकडून जो आपण विषय सांगतो आहोत, हर बच्चे को परिवार, प्रत्येक मुलाला कुटुंब म्हणजे प्रत्येक अनाथ मुलाला कुटुंब मिळावं म्हणून आपण जो देशभर अभियान चालवतोय, त्याचाच एक भाग म्हणून आज खरं तर राजेशजींना इथे आमंत्रित केलंय. कारण का तर अनाथ आश्रम हा जो पार्ट आहे, ह्या मुलांच्या लाईफमध्ये हा आश्रम म्हणून काय रोल प्ले करतो. कुटुंब सोडून हे अनाथ आश्रमात लहानाचे मोठे होतात. कधी आतमध्ये अनाथ आश्रमात यांची एंट्री होते आणि कधी 18 वर्ष पूर्ण करून बाहेर पडतात. ना मर्जीने आत जात, ना मर्जीने बाहेर पडत. असा सगळा बिना मर्जीचा विषय जो त्यांच्या आयुष्यातला होतो. तर या सगळ्या संबंधातला विषय हा समजून घेण्यासाठी खरं तर आज राजेशजींना आमंत्रित केलंय. राजेशजी, तुमचं स्वागत करते स्वनाथ फाउंडेशनकडून. तुमच्या प्रवासाविषयी आम्हाला सांगा, म्हणजे तुमचा जीवन प्रवास, जसं कधी तुम्ही संस्थेत दाखल झालात, कोणी आणलं, कसं होतं संस्थेतलं वातावरण आणि कसे बाहेर पडला. नमस्कार, मी राजेश ढगाले. मला लहानपणापासूनच आईवडील नाहीत. मी हॉस्पिटलमध्ये मला आईवडिलांनी सोडून गेलेले. तर हॉस्पिटलमधून मला मग अनाथ आश्रमला तिथून टाकलेलं. तर मग तिथून पुढे माझा जीवन प्रवास चालू झाला. तर वयाच्या 14 वर्षापर्यंत मी अनाथ आश्रमला होतो. नंतर एक 14 वर्षानंतर रिमांडला ट्रान्सफर केलं गेलं. पुढून मग वरिष्ठ बालगृहाला. त्याच्यानंतर मग मला मुंबईला एक शिक्षण झालं. अच्छा, शिक्षणासाठी तुम्ही मुंबईत आला. त्याच्या आधी कुठे राहिला जेव्हा लहानाचे मोठे झालात? कुठल्या अनाथ संस्थेत? आश्रमला. कुठलं होती संस्था? अमरावती जिल्ह्यामध्ये बडनेरा म्हणून गाव आहे. अच्छा. तिथे कृष्णमूर्ती बालक आश्रम म्हणून संस्था आहे, जी आता बंद झाली. बरं. आणि तिथेच जॉईंटमध्ये एक मधुबन वृद्धाश्रम म्हणून संस्था होती. तिथे वयोवृद्ध जे ठेवलं सोडतात जायचं. आईवड बरोबर. आजी आजोबा, ते हां. ते आणि आणि आमचं अनाथ आश्रम होतं. अच्छा. असं. अच्छा, तिथे मग किती वर्ष होता? तिथे कृष्णमूर्ती 14 वर्ष. 14 वर्ष. 14 वर्ष झाल्यानंतर मग मुंबईत रिमांड आला. नाही. रिमांड होऊन. अमरावतीलाच रिमांडमध्ये ट्रान्सफर झालं. ओके. अमरावतीला मी 2 वर्ष, एक वर्ष वरिष्ठ बालगृह आणि 1 वर्ष रिमांडमध्ये. असं नंतर मग मुंबईला. अच्छा. मुंबईत कसं काय तुमचा प्रवास? मुंबईला मी काय वयात? अच्छा. 2006 आलेलो. हम्म. त्या टायमाला माझं वय मला वाटतं 15-16च्या आसपास असेल. अच्छा. त्याच्यानंतर एक वर्ष मी तिथून शिक्षण केलं ना. अच्छा. 10वी माझी मधातून सुटली. ओके. त्याच्यानंतर मग सरांनी मला एक कॉम्प्युटर कोर्स शिकवायला हे केलेलं. अच्छा. तुम्ही ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलेला. पण त्याच्यामध्ये शिक्षणामुळे मला पुढे जॉबची ऑफर नाही मिळाली. तरी मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केलेला. 1 वर्ष होता. अच्छा. बरं. पार्ट टाइम चालायचा. घरी बसूनच करायचं. अच्छा. ते काय, कुठल्या प्रकारचा व्यवसाय होता तो? करता तुम्ही? ब्रँडिंग. ब्रँडिंग आणि अच्छा, ग्राफिक्स आणि या संबंधात. ओके. एक वेगळ्या प्रकारचंच तुम्ही शिक्षण नंतर घेतलं. ब्रोशर वगैरे सगळे डिझायनिंग जे असतं, एवढं क्रिएटिव्ह काम तुम्ही सहज अवगत केलं. पण कसं राजेशजी, काय सांगाल की लहान वयातलं अजाणतं वय, म्हणजे लहान अगदीच तानं बाळ असताना पासून संस्थेत आणि त्यानंतर हा सगळा वेगवेगळा प्रवास, काय वाटत होतं लाईफ म्हणून? भरपूर हे होतं की ज्या वेळेस आईवडिलांची गरज असते मुलांना, भरपूर वाईट वाटतं. असं वाटतं माझा एक अनुभव असा पण आहे मॅडम की मी ज्या अनाथ आश्रमला होतो तिथे रात्री थंडीच्या दिवशी एका मुलीला नुकतीच जन्मलेली, पूर्ण रक्तबंबाळ होती झालेली, तिला तिच्या आईने
आमच्या हॉस्टेलला तारेचं कंपाऊंड होतं. तर तारेचं कंपाऊंड क्रॉस करून ती आतमध्ये आलेली आणि तिला आमच्या गेटच्या जे गेट चॅनल गेट असतं हॉस्टेलचं त्याच्यावर तारेवर तिला ठेवलेलं. फक्त त्याच्यावर तिचं आता ओढणी जी होती ती फक्त त्याच्यावर टाकलेली आणि त्याच्यावरती बाळ अक्षरशः रक्तबंबाळ. त्याची नाड जी असेल ती पण दगडाने ठेचलेली होती. तर तो जो अनुभव मी बघितला होता डोळ्यात, तेव्हा काय तुमचं वय असेल अशा जो असा वेगळा अनुभव तुम्ही अनुभवला? 4-5 वर्ष मनात असतो. खूप गहन आणि काय म्हणता येईल की मी तर एक अजून 4थीत शाळेत जाताना चालत्या ट्रेनमधून एक मुलीला पिशवीमधून बांधून फेकलेलं आहे आणि तीच मुलगी नंतर एक दिवसानंतर आमच्या हॉस्टेलला हॉस्पिटलवाल्याने त्याच मुलीला आमच्या हॉस्टेलला ट्रान्सफर केलं. ती पण नेमकी नुकतीच जन्मलेली आणि ती कुठल्या गावावरून आले होते लोक माहित नाही, ती भेटले मग नाही. तिथे राहिली त्याच हॉस्टेलमध्ये. मला आज पण असं वाटतं की आमच्या पोरांना आईवडील भेटणं बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर नाही आहेत आपले आई वडील की ते कदाचित कुठल्या तरी असाध्य रोगाने पीडित असतात आणि ते मरण पावतात, ॲक्सिडेंट होतो मरण पावतात. पण अशी जेव्हा मुलं अनाथ होतात तेव्हा त्यांना कुटुंबाचाच आधार खरं तर दिला गेला पाहिजे. त्यांना संस्थेत ठेवणं हा म्हणजे खूप भयंकर गहन आणि खूप कठीण क्लिष्ट असा विषय हा की काय पुढे कसं कशा पद्धतीचं पुनर्वसन या सगळ्या मुलांचं होणार जे रोजच्या रोज त्या अनुभवातून जातात आणि त्यांच्याच समोर असं एक मूल येतं ज्याची ते परिकल्पना करू शकतात की आपल्यालाही याच पद्धतीने आणून असं सोडलेलं असेल आणि त्याच्यातूनच आपण आता आश्रमात मोठे होतोय लहानाचे. आणि ही जी भावना आहे ही भयंकर भावना आहे की जी प्रत्येक वेळेला माणसाला आपण अनाथ असण्याचीच भावना मनात येऊ शकते आणि ती भावनिक भूक भागवण्यासाठी म्हणून प्रयत्न ह्या व्यक्तींकडून जास्त होत असतील खरं तर. आणि ती गरज जी आहे भावनिक गरज ती कोणीच समजून घेत नाही या सगळ्याच्या. त्यामुळे शेल्टर किती मिळालं, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या ज्या गरजा आपण म्हणतो त्या सगळ्या जरी फुलफिल झाल्या तरी भावनिक भूक ही सगळ्यात महत्वाची आहे. मला असं वाटतं सगळ्यात गरज म्हटली तर ही पहिली गरज म्हणायला पाहिजे की त्या बाळाला कशाची गरज जास्त असेल त्या बाळाला त्या मायेची ऊब पाहिजे असते. त्या बाळाला पाहिजे असतं एक स्पर्श, जो स्पर्श त्यांना एक आश्वासक एक अनुभव देईल. पण हे सगळं न मिळून त्या आश्रमामध्ये अशा मुलांना लहानाचं मोठं केलं जातं जिथे त्यांना कायद्याचे पण कुठले पडाव क्रॉस केले जात नाहीत, तोही अनुभव दिला जात नाही. तर अशा मुलांना कुटुंबाचा आधार का दिला जाणार नाही? अशा मुलांना पर्यायी व्यवस्था म्हणून पर्यायी कुटुंब म्हणून विचार केला गेला पाहिजे आणि प्रत्येक अनाथ मुलाला प्रत्येक काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना कुटुंबाचा आधार हा दिलाच गेला पाहिजे. तर आणि तरच त्यांचं जे बालपण आहे ते सुरक्षित होऊ शकतं, त्यांचं बालपण हे समृद्ध सुखी आणि आनंदी होऊ शकतं आणि पालकत्व ही एक चांगल्या पद्धतीचं त्यांना जर मिळालं तर एक आनंदी परिवार असा त्या मुलाला त्याचा अनुभव मिळेल आणि पुढे लाईफमध्ये एक आनंदाची परिभाषा तो घेऊन जगेल आणि त्याचंही लाईफ एक आनंदाने व्यक्त असेल. मला असं वाटतं हीच आमची मागणी आहे खरं तर स्वनाथ फाउंडेशनकडून. सध्या तर मी मॅडम स्वतःच म्हणजे रेंटनीच राहतो मित्रांसोबत. ओके. करायसाठी भरपूर आवडतं पण सपोर्ट पाहिजे. रियालिटी आहे लाईफमध्ये सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर आधार असेल तर माणूस असतो आणि माणूस हा सोशल ॲनिमल म्हटलं जातं. सोशली आपण इतके स्ट्रॉंग असतो आणि इतके आपण
घनिष्ठता आपली वाढू शकते. पण ज्यांना ह्या गोष्टी आधीपासूनच समजत नाही त्यांच्या आयुष्यात हे सगळे प्रश्नच नक्कीच निर्माण होत असतील ना. आधार घ्यायचा तर तो कसा घ्यायचा, कोणाचा घ्यायचा, किती लाईफ टाईम पर्यंत तो चालवायचा, हे सगळेच प्रश्न कठीण आहेत. ह्याची उत्तरं पण देणं कठीण आहे. पण ज्यांच्यासारखी मुलं ही उत्तरही शोधतात आणि पुढे मार्गाप्रमाणे आयुष्यभराचं म्हणून करतात. त्यामुळे आज मला खूप एक वेगळ्या प्रकारचा तुम्ही एक अनुभव दिला आहे. स्वनाथ फाउंडेशनच्या वेगवेगळ्या आम्ही मुलाखती घेतोय तुमच्यासारख्या मुलांच्या, की समाजाला या निमित्ताने सगळे विषय समजावेत. कसा आपण झगडा केला, कसं आपण या सगळ्यातून तारून नेण्यासाठी प्रयत्न आपले चाललेले आहेत. आणि त्यासाठी तुम्ही तुमचा खरंच जास्त चांगला वेळ देऊन तुम्ही आम्हाला आज खूप गोष्टी समजावून सांगितल्या तुमच्या जीवन प्रवासातून. आणि थँक्यू व्हेरी मच राजेशजी. थँक्यू.